जय मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. परवा आपण एक लाईव्ह घेतला होता, त्यामध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपण आता इतक्या दिवस वाट पाहिलेली की आताच भरतील तेव्हाच भरतील. भरती तर काय अजून येतच नाहीये, काही नोटिफिकेशन पण नाही. मागे वनमंत्र्यांनी पण घोषणा केली होती. तर यासाठी आपण आता एकत्र येणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत. मग ते आंदोलन डायरेक्ट नाही, चला उठून काहीतरी तारीख देऊन द्यायची यायचं असं नाही, प्लॅनिंगने जाणार आहोत. तर आता आपण सर्वात पहिला टप्पा असेल, भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आलेले आहेत. तर सर्वात पहिले टप्पा आपण एक कमीत कमी 20 ते 25 मुलं सुरुवातीला पाहिजेलेत मला, आणि मिटिंग घेऊन मग पुढचे प्लॅन करणार आहोत. तर आपली मिटिंग आपण 26 तारखेला ठेवलेली, जेणेकरून जे विद्यार्थी काही काम करतायत तुम्हाला सुट्टीचा अंदाज घेता येईल कशा पद्धतीने काय. आणि हे नाशिक इथं आपण घेणार आहोत आपल्या क्लासजवळ. मग इथं आल्यावरती आपण सर्व प्लॅन करणार आहोत की आझाद मैदानात तारीख कोणती फिक्स घ्यायची, परमिशन घ्यायचं कशा पद्धतीने, किती विद्यार्थी फुल सपोर्ट करणार आहेत हे सर्व कळेल. कारण की मला नुसतं बोलून, आणि अजून पण तुम्हाला सांगतो, नुसते पळून राहू नका. तर तुम्ही वर्षानुवर्ष 2024 पासून पळून राहिले, आता 26 पण अर्धा होऊन चाललाय. नुसते पळत राहू नका, काहीतरी ऍक्शन घ्यावं लागेल. आणि मग आता आपण ती ऍक्शन घेणार आहोत. आणि आपण तुम्हाला जास्त नाही, कमीत कमी एक 500 मुलं तिथे आंदोलन हजर राहिले ना, आपल्याला लगेच नोटीस येईल आणि आपल्याला लगेच डिक्लेअर क्लिअर होईल कशा पद्धतीने काय. तर आता सर्वात पहिले जेही विद्यार्थी मला नाशिक इथं 26 तारखेला एप्रिलला इथं नाशिकला हजर पाहिजे. जर तुम्ही 26 एप्रिलला हजर झाले नाही तर आंदोलन पुढे होणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातील कुठलाच तुम्हाला साथ देणार नाही क्लासवाला. कारण की माझं आता पण काही क्लासवाल्यांशी बोलणं झालं, मोठ्या युट्यूबरांशी बोलणं झालं की त्यांचं एकच कारण आहे, सर मुलं साथ देत नाही म्हणून आपण डेअरिंग करत नाही. जर तुम्ही आता मी काहीतरी मार्ग काढतोय, जर तुम्ही आताच साथ दिली नाही तर दादांनो, भरती मग ती 26ला येते का 27ला येते का डायरेक्ट 30 मध्ये येते कन्फर्म सांगू शकत नाही. कारण की जागे व्हा, असेच 2-3 वर्ष निघून गेलेले, प्रॅक्टिस 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 येण्यासारखे पळून राहिले पण दिशा भेटत नाही. आता पुन्हा सांगतो, बघा, मला नांदेड, परभणी, सातारा, भरपूर अख्ख्या महाराष्ट्रातून मला कॉल येतात की सर आमची तयारी. व्हिडिओच्या खाली कमेंट पण कमीत कमी 40-50 कमेंट आहेत की हो सर आपल्याला या करायचं आणि आंदोलन करायचं. तर आता तुम्ही सर्वात पहिला टप्पा नाशिकला इथे यावं लागेल. मग दुसरा टप्पा आपण आझाद मैदानाची तारीख फिक्स करणार आहोत. पहिले नाशिक यावं लागेल तुम्हाला. पुन्हा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना हा पत्ता दिलेला आहे बघा, लक्ष द्या, अशोक स्तंभ, लोटस कॅपिटल बिल्डिंग, बघा लक्ष द्या. इथं आल्यावरती माझा नंबर आहे, मला कॉल बी केला तरी चालेल, मी तुम्हाला सांगेल. म्हणून जेवढ्या विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढ्या विद्यार्थ्यांनी या, जेणेकरून आपला मार्ग निघेल. चला मग, अजून काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ सर्व ग्रुपला टाका, जेणेकरून त्यांना बी कळू द्या की आपल्याला पुढे काय हालचाल करतोय. तुम्ही फक्त तुमच्या प्रसिद्ध ठेवतात, तुमच्या सोबतच ठेवतात. प्रत्येकाने स्टेटस वगैरे ठेवा, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना जाणीव तर होईल काहीतरी हालचाल चालू आहे आणि वातावरण निर्मिती करावं लागेल आपल्याला. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा प्रत्येक ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि आपण रविवारी नक्कीच, पुढच्या रविवारी काय प्लॅनिंग असेल ते आपण सर्व डिक्लेअर करणार आहोत. परत सांगतो, कमेंट करा, म्हणजे तुम्हाला काही इतर विद्यार्थी पण कमेंट वाचत असतात, मी पण तुमच्या कमेंट वाचत असतो दादांनो. चला मग भेटू रविवारी आपण, आणि वेळोवेळी मी माहिती देत राहील. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो.